मला एवढं सुरुवात एवढं करायची की पहिलं प्रेम तुला कधी झालं? बालवडी झाला असं म्हणू का तुम्ही? भांडायच्या म्हणजे असं मी बोलतो प्रेमाने पण भांडायच्या बोलतो. प्रशांत की मनन? कशासाठी? चुकी केली का मी माझ्या मित्रांना या पॉडकास्ट मध्ये बोलून? नमस्कार. सेक्शुअलिटी या गोष्टींबद्दलची पोरांना आत्ताच्या वयात अक्कल आहे. त्या वयात आम्ही टायरच फिरवतो. लहान होतो, मला अजून आठवतं ते. तर मला सिनियर 2 मुली होत्या. पुढचा प्रश्न आहे. रॅपिड आहे ना? मला आतापर्यंत प्रपोजल मुलींच्या समोरून आले. मला आठवत नाही की मी एखाद्या मुलीला प्रपोज केला असेल. खोट नाही हे रियालिटी. वा क्या बात आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रशांत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे द रँडम पॉडकास्ट या शो मध्ये. रँडम पॉडकास्ट का? कारण इथे रोज आपण नवीन काहीतरी ऐकायला मिळणार आहे, रोज काहीतरी बघायला मिळणार आहे. आणि गेस्ट जर आपण त्याविषयी बोललो ना, तर गेस्ट सुद्धा आपल्यासारखे एकदम चिल्ड, जे की नवीन गोष्टी आपल्याला काहीतरी सांगतील. आणि आज असेच काही स्पेशल गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत. ते म्हणजे दो जिगरी दोस्त, बेस्ट फ्रेंड मनन आणि सौरभ. हा, स्वतःसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. वी आर बेस्ट फ्रेंड्स आणि प्रशांतही आमचा बेस्ट फ्रेंड आहे. गुड फ्रेंड असं आम्ही समजतो. गुड फ्रेंड. नाही माझे मित्र आहेत. सो आम्ही एका वर्गात शिकलेलो आहे. Yes. बट आज एक त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं, त्यांचा दर्जा आज मी वाढवलाय. जरा मला छान वाटतंय. मला पण छान वाटायला लागलं. त्यांच्या रिएक्शन कडे तुम्ही दुर्लक्ष करा. यस, आपण गप्पांना सुरुवात करूयात. मनन, नाही, माझा पहिला प्रश्न आहे प्रशांत तुला. का तुला मग दोघांनाच घ्यायचं होतं पहिल्यांदा? हा कारण की आपल्याला अवेलेबल होतं. नाही फुकट ते पौष्टिक म्हणतं असं घ्यायचं का प्रशांत बरोबर तुला? आहे, बरोबर आहे. अजिबात नाही. हे जे उत्तर जे दिलंय दोघांनी चुकीचं आहे. यांनाच का बोलवलं मी? त्याचं कारण म्हणजे आमच्या वर्गातले सगळ्यात हा. टवाळखोर नाही म्हणता आई येणार, शपथ. जे की काड्या करणारे मित्र असतात ना, म्हणजे शांतीत क्रांती, हे ते दोघे जण. मोस्टली मनन इज लाईक दिसायला एवढा शांत, बोलायलाही शांत, पण त्याच्या अंगातले जे किडे आहेत ना, ते फक्त मला आणि सगळ्यात जास्त सौरभला माहितीये. म्हणून सो आय इन्व्हायटेड देम. बरोबर मनन? बरोबर आहे. बाकी मनन, तुझ्यापासून सुरुवात करतोय. हं. पुण्यात तू कधी आला आणि पुणेच हे शहर का निवडलं? ऍक्च्युली पुण्याआधी मी सातारचा आहे आणि त्याच्या आधी मी शिक्षणासाठी कोल्हापूरला होतो. सातारा माझं गाव आहे. कोल्हापुरात माझं शिक्षण झालं. चला आता पुढचा स्टॉप पुणे घेऊयात आपण. म्हणून पुण्यात आलो. पुण्याबद्दल एक खरंच आकर्षण होतं, कारण की सातारा पुणे अंतर जवळच आहे. 100 किलोमीटरचं अंतर आहे. यायला जायला सोपं पडतं. दोन तास जास्तीत जास्त लागतात. बसनेही 2 तास लागतात. शिवाय सांस्कृतिक दृष्ट्या बघितलं तर पुण्यामध्ये खूप काही गोष्टी होत असतात, घडत असतात. म्हणजे माझी जेव्हा डिग्री कंप्लीट झाली त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, म्हणजे पुण्यात येणारे लोक 2च कारणासाठी येतात, एक तर जॉब किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. मग स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मी आलो होतो. 1 वर्ष चांगला अभ्यास केला, पण त्याच्यानंतर पुण्यात एकच वर्ष. 1च वर्ष चांगला अभ्यास केला की झाला. झाला. माझे इथले काही मित्र होते पुण्यातले, जे माझ्या आधी आलेले इथे पुण्यातच स्थायिक झालेले जे मित्र होते, ज्यांची माझी ओळख सोशल मीडिया अर्थातच ट्विटरवरून झाली होती. तर मग मी त्यांच्यासोबत फिरायचो, जायचो, या कार्यक्रमाला जाऊन बसायचो. आणि त्याच्यातून मग नंतर पुढे जाऊन माझं कॅलिग्राफीची एक आवड लागली मला. इथे कॅलिग्राफी एक छंद म्हणून मला जोपासता आला इथे. आणि मग त्याच्यातून माझ्या ओळखी जास्तीत जास्त वाढल्या. आणि मग कोविड नंतर तर अर्थात असं वाटलं की बराच वेळ जातो या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये, आणि आता झालात आपलं वय आणि केस दोन्ही पण जायला लागले. तर काहीतरी आपण कामाचं बघूया. तर ते डिजिटल मीडियाची आवड होतीच. मग डिजिटल मीडियासाठी म्हटलं चला आपण जे रानडे इन्स्टिट्यूट आहे तिथे आपण जिथे आपण भेटलो शिकलोय. पहिल्यांदा, तिथे आपण Yes. शिकलोय. तर तिथे ऍडमिशन घेतलं मी डिजिटल डिप्लोमासाठी. आणि त्याच्यानंतर मग डिजिटल जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काम करण्याची संधी गेले 1.5 वर्ष करतो. वा क्या बात आहे. सौरभ, तुला किती वर्ष झाली आहेत पुण्यामध्ये येऊन, आणि का पुणे शहर हे का निवडलंस तू? पुणे खरं तर एक प्रकारे म्हणू शकतो की चुकीनंच आलोय मी पुण्यामध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेला. कारण असं झालं होतं की शिक्षणासाठी पहिल्यापासूनच, म्हणजे 5वी पासूनच मी गावाच्या बाहेर होतो. 5वी पासून गावाच्या बाहेर, नंतर 8वी 9वी 10वी परत मी सातारमध्ये आलो, कर्मूर गौरव होते. नंतर परत सातारा थोडंसं पटायला नाही लागलं म्हणून मग कराडमध्ये गेलो आम्ही. असं मग आता कराडमधून जायचं कुठे? म्हणजे 11वी 12वी तर कम्प्लीट झाली. मग पाटणला जायचं. जवळ पाटण होतं, मग पण मग पाटणचा प्रवास काही झेपला नाही. मग म्हटलं एक तर कोल्हापूरला जाऊ शकतो, नाही तर
स्वच्छ हवा शुद्ध हवा शुद्ध हवा आवडते. नाही. तुला वाटतं चला जरा प्रदूषण मग म्हटलं की एकतर कोल्हापूरचा पर्याय होता किंवा पुणे मुंबईचा पर्याय होता. मग कोल्हापूर जवळच्या जवळ नको म्हटलं. का घरी घरची येतील आठवड्यात. कधी रेड पडू शकतो. हो कधी नकळत म्हणजे हा कारण असताना कधीही रेड मारायची आमच्या घरी रूमवर वगैरे. आणि घरची यायची आता आमच्या बेसिन मध्ये ताट पडलेलं असायची आठवड्याभरापासून न धुतलेली. वा. तर तिथे मार बसायचा, ओरडा पण बसायचा. त्यामुळे अरे, म्हटलं की आर्ट 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 होतं. याला म्हणतात Pure बॅचलर art. लाईफ म्हणजे खऱ्या अर्थाने तू जगलायस. प्युअर आर्ट तुम्हाला बॅचलर त्याच्यावरती भेटेल. आणि प्लस आम्ही आठवड्यात हॉस्टेलला होतो. हॉस्टेलवरती जर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता तर तुम्ही ऑब्व्हियसली सर्व्हाइव्ह करू शकता. हो. त्या सर्व्हाइव्ह करू शकला नाही मला एकटा. हा, नाही मी पण म्हणजे मला माझी स्टोरी हॉस्टेलचा अशी होती की अनुभव. मी हा, याची story म्हणजे तुम्हाला ऐकायला आवडेल. ज्या शाळेत शिकल्या सातारमधल्या महाराजा सायजीराव विद्यालयामध्ये तिथे गुरुकुल नावाची पद्धती आहे. म्हणजे सगळ्यात चांगली शाळा आहे शिक्षण संस्थेची. आणि त्याकडे आहे, yes. मुलं म्हणजे पालकांची पण स्पर्धा असते की तिथे आपलं मुलं शिकलं पाहिजे वगैरे. आणि आणायचं मला तिथे संधी मिळाली होती की शिकायची संधी मिळाली. पण मला ते हॉस्टेल लाईफ झेपलीच नाही. मला असं वाटायचं यार मी इथे कुठे अडकलोय. सकाळी लवकर उठत आहेत ही लोक, मला पळायला लावतायत, मला क्रिकेट खेळता येत नाहीये, मला वा. अभ्यास करावा लागतोय. बाकी सर्व आणि महत्वाचं म्हणजे मला शाईपेन वापरावं लागतोय. आणि मला शाईपेन नाही वापरायचा. आणि तिथे हे कंपल्सरी असतं का हॉस्टेल म्हणजे होतं का तुझ्या वेळी? कंपल्सरी असं नाहीये. म्हणजे ती चांगल्या सवयी लावण्याची पद्धत रिस्ट्रिक्शन त्यांची असते. जास्त होते Restrictions एक प्रकारे. असतात. आणि मला तशी काही सवय नव्हती राहण्याची. तरी म्हटलं तुम्ही मला कुठल्याही शाळेत टाका, कुठल्याही गावाच्या कुठल्याही शाळेत टाका, मी तिथे तुम्हाला मार्क्स आणून देतो, पण मला इथे नका ठेवू. घरचे म्हणले ठीक आहे बघू आपण काय तू किती किती दिवे अभ्यास लावतो. होतो, दिवे लावतो. मग मला ते परत गावी घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर जेव्हा डिग्रीला गेलो तेव्हा पण ती हॉस्टेल लाईफ होती. ती मला तशी त्या अर्थाने थोडीशी चांगली सोपी गेली. म्हणजे घरची आठवणच यायची नाही. असं वाटायचं चला ठीक आहे. म्हणजे तिथे मी फेल जरी झालो असेल तरी भविष्यामध्ये जेव्हा मला राहावं लागलं बाहेर राहावं लागलं तर तेव्हा तेव्हा तो अनुभव माझ्या कामाला आला की नाही भाई हे आपण एकदा काहीतरी म्हणजे माती खाल्लेली सारखी सारखी खाऊन नाही चालणार किंवा आपण थोडंसं स्ट्रॉंग होऊयात आणि राहूयात बाहेर. तो आता गेले मग 2025 सुरू आहे आता. 2011 पासून मी घरातून बाहेर आहे. अरे बाप. म्हणजे बाहेरचं खाणं पिणं तर आहेच बाबा. पण आता म्हणजे किती वर्ष झाली 15 वर्ष तब्बल 15 वर्ष Almost. घरातून हो. मी बाहेर आहे. आणि कधीतरी घरी जाणं होतं, कधीतरी सातारा जवळ असलं तरी मी कधीतरीच घरी जातो असं आणि- आहे. हाच नेहमी जातो याला सारखं घरी घरी पाळायचं असतं. नाही आणि ऍक्च्युली म्हणजे जसं याने मुद्दा सांगितलं की माती खाली हॉस्टेल राहायची, तशी माती खाली पाहिजे खरं तर. तू माती खाल्लेली नाहीस. नाही कधीच नाही. कारण hostel मला ला माती गेल्यानंतर- खाण्याचा छंद सुद्धा नाही. तू तुमच्यासारख्या direct चुका हे मला खातो. तो करायचं माती नाही. नाही, तो थप्पड खातो. त्याला- एक मिनिट तुम्ही आज माझ्या शो मध्ये म्हणून माझ्यावर तुम्ही बोट नाही उचलू नाही, नाही, शकत. पण तू समजलं? माती खात नाही रे, तू तुझ्या वरचा खातो. पण सांगायचं उद्देश आहे सांगायचं उद्देश इसलिए आहे की- इसलिए वो कहते हैं दोस्त को कभी मत बुलाना. इथे बीप आहे, इथे बीप आहे. बीप आहे. Bad करू. तुम add करू आपण. हा पण इथे असा एक मुद्दा की हॉस्टेलचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे थोडं तरी. म्हणजे बरोबर आहे. ज्यावेळेला तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे करताय तर त्याच्या आधी थोडं तुम्हाला हॉस्टेलला राहून तुम्ही एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. कारण मुलांना जग कळतं. हम्म. आणि मेन तर आहे की डिफरंट पर्स्पेक्टिव्हचे लोक करतात तुम्हाला पहिली गोष्ट तर. कारण तुम्ही ज्या एरियामध्ये राहता किंवा ज्या तालुक्यात जिल्ह्यात राहता ते सेमच पर्स्पेक्टिव्हचे लोक असतात. तुम्ही सांगलीकडून येतात, आता सांगली, सातारा, कोल्हापूर हम्म. सेम पर्स्पेक्टिव्हचे लोक. अहमदनगरचे लोक, पुण्याचे लोक किंवा सोलापूर इकडे लातूरचे लोक ते त्यांचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा आहे. त्यांची बोलण्याची भाषा वेगळी आहे. हो. मग ते हॉस्टेल झाल्यानंतर एकत्र होतात ते शिवाय जगण्याची पद्धत वेगळी आहे. जगण्याची पद्धत. आता हो. कोल्हापूरचा एक जण भावड्या म्हणतो, मग ते त्या नगरवाल्याला किंवा सोलापूरवाल्याला म्हणते अरे भावड्या भावड्या काय चाललंय हे तर दुसरी शिवी तर देत नाही ना. अच्छा. भाताचा किंवा दुसरं काय म्हणजे बोलतोय का? ह्याच्यावर भयंकर किस्सा हा. आहे. आता मी साताऱ्याचे राहतोय. माझ्यासोबत माझे 2 मित्र राहुल आणि उदय जे बालवाडीपासून माझ्यासोबत शिकत होते. तर आम्ही तिघेही डिग्री पर्यंत एकत्र होतो. हम्म. आणि आम्ही तिघे जण जेव्हा गेलो आम्ही सातारच्या कल्चरमध्ये वाढलेलो मुलं आहोत. आम्हाला भावड्या या गोष्टीची सवय आहे. पण आता होतं कसं की भाषा जशी बदलते तशा शिव्या पण बदलतात. हम्म. आता जेव्हा मी कोल्हापूरला गेलो तर काय झालं होतं आम्ही फर्स्ट इयरला कोल्हापूरच्या हॉस्टेलवरती राहिलो होतो. आणि डबा जो मेसचा डबा आम्ही डबा लावलेला. तर डबा आम्ही काय केलं की तिघांना 3 डबे लावले होते. डबे खूप चांगले होते. क्वालिटी चांगली होती. क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण एक नंबर. पण हॉटेल भाग्यश्री पण quality एक नंबर होती. एक नंबर तर होती. त्याने काय रील नाही बनवलं कधी पण चांगलं होतं. पण असं व्हायचं की आम्हाला ते खूप व्हायचं. हम्म. मग आम्ही ते 3चे 2 डबे केले. आणि नंतर असं व्हायचं की उशीर व्हायचा. माझा मित्र येऊ देतो असं चिडायचा की अरे काय किती वेळ झाला डबाच नाही आला अजून कुठे. आम्ही तो फोन करायचा की काका कुठे आहे तुम्ही, डबा नाही आला अजून, डबा नाही आला. आणि त्यालाच इतकं ते असायचं की नाही आलं पाहिजे वेळेवर झालं पाहिजे गोष्टी. तसं फोन करायचा. तर तो तिकडून ते काका म्हणले
अहो तुमचे डबे ते रांड्याचे डबे आहेत ना, ते कसले रांड्याचे डबे आहेत ते उघडत नाहीत. त्याला वाटलं की आपल्याला कोणीतरी शिवी दिली. तो म्हणला, तुम्ही काका तुम्ही मला शिवी कशी काय दिली? तुम्ही मला असं कसं काय बोलला? हे रांड्याच्या बिंड्याच्या कसं काय बोलताय तुम्ही मला? तर मग अहो म्हणजे नाही हो मी येतो थांबा म्हणला. तर ते काका आले, 2 कोल्हापूरचे लोक पोरं घेऊन आले. ते आमच्या हॉस्टेलवरती कोल्हापूरची मुलं राहणार होती, त्यांना दोघांना घेऊन आले की बाबा चला त्याला सांगायला की नक्की हा, काय ही विषय आहे. शिवी नाहीये हा. मग. तर त्यांनी सांगितलं उदय चिडला त्यांच्यावर की अरे काय तुम्ही असं कसं बोलता, रांड्याच्या वगैरे कसं काय म्हणता आम्हाला, आम्ही काय येडे आहे का, आम्ही काय खुळे आहे का, आम्ही पण शिवाय देऊ शकतो वगैरे वगैरे. म्हणलं अहो तसं नाही हो, ती आमची भाषा आहे की रांड्याच्या म्हणजे असं मी बोलतो प्रेमाने पण रांड्याच्या बोलतो. बापरे. तर तो म्हणला ए बाबा तो आमच्या वर्गातला पोरगा होता तर, "ए, तू म्हण मला रांड्याच्या." याच्या समोर दूध का दूध और पाणी का पाणी हो जाए. पाणी करू बाबा आपण ते. मग ते आम्हाला नंतर समजलं की ते व्होकॅब्युलरी प्रत्येक Yes. म्हणजे- भागाची वेगवेगळी आहे. Okay. सिंपल एक की कोल्हापूरकरांसाठी रांड्याची शिवी नाही. नाहीये. शिवी नाही ऑब्विसली एक सहज तो रोज बोलणारा किंवा असं होतं की शब्द आम्ही आहे. क्रिकेट खेळायला जायचो तर मी असं बॉलिंग करत होतो 2-3 बॉल टाकले मी. तर तो अंपायरिंगला जो उभा होता तुम्हाला काय वांड करायलास की बॉलिंग वांड बॉलिंग करायलास की म्हणलं अरे हा काय म्हणजे मला कळलं ना की माझ्या बरोबर बॉलिंग होती एका चुकीची होती. बरोबर. तर म्हणलं वांड म्हणजे काय बाबा मी तर त्याला म्हणलं, अरे वांड म्हणजे काय वांड म्हणजे म्हणला एक नंबर एक बाबा. नंबर. वांड वांड बॉलिंग करायला लागला म्हणलं अच्छा बरं मग हा शब्द पण कोल्हापूरचा. कोल्हापूरचा वांड वाण वांड शब्द. आता ही वोकॅब्युलरी पाहिजे मग तिथल्या भाषेचा रांगडेपणा तो हम्म. वेगळाच आहे. सातारच्या भाषेचा रगीलपणा वेगळाच आहे. पुण्यातल्या भाषेतला आपण म्हणतो शेलकेपणा हो, बरोबर. शेलके नाही मारामार असं वाटतं की नाही, गोड बोलून मारणे शब्दांचे वार This is देतात पुणेकर लोक. पुणेकर. शब्दांचे वार तिकडे असतात म्हणजे शब्दांचे जे तोफा गाड्या सगळं असतात ते खाली असतात. कोल्हापूरकरांची तर असतात. तसंच मग ते जेव्हा आपण नगर भागात जातो तिकडे पण तसंच वेगळं आहे. म्हणजे आता सातारा आता हा सातारचा आहे मी सांगलीचा आहे आणि कोल्हापूर जवळ जवळ आहे म्हणजे एक प्रकारे ते MH 9, 10, 11 हा. त्याचे एकदम जवळचे मित्र आहेत तसे पण ज्यावेळेला तुम्ही बॉर्डर जस्ट क्रॉस करता त्यावेळेला तुम्हाला खूप व्हरायटी ऑफ पीपल भेटतात. सातारचे किंवा लोक असंच नाही. खूपच आणि महत्वाचं काय होतं जेव्हा आम्ही असं बाहेर राहायला लागलो पुण्यामध्ये राहायला लागलो पुणे कसं ऍसिमिलेशन आहे हा. बाहेरून लोक येतात आता जसं तुझं गाव म्हणतो संभाजीनगर. संभाजीनगरवरून छत्रपती संभाजीनगरवरून तू पुण्यात आलाय तसे नगरवरून आलेले लोक असतात जळगाववरून आलेले हा. लोक असतात किंवा अमरावतीवरून आलेले लोक सोलापूरचे असतात पण लोकं बाहेरून असतात. हा. नागपूरवरून आलेले लोक असे मित्र तुमचा परिवार जसं जसं तुम्ही भेटता लोकांना तसं तसं तुम्हाला ते समजतात की अच्छा काहीतरी वेगळं आहे त्यांची भाषा वेगळी आहे तर पुण्यामध्ये ते ऍसिमिलेशन खूप चांगलं आहे म्हणजे हे हम्म. हॉस्टेलवरती होऊ शकतं एखाद्या कुठल्या तरी रिमोट एरियामध्ये कोल्हापूर सातारा ठिकाणी मुलं शिक्षणासाठी येऊ शकतात पण इथे रॅन्डम म्हणजे तुम्ही बाहेर जरी गेलात हम्म. रस्त्यावरती तरी तुम्हाला जशी लोक असतात तिथे तुम्हाला भेटतात सो तो पुण्याचा तो प्लस पॉईंट आहे म्हणून असं वाटतं की भाई पुण्यामध्ये मजा येते बरोबर. मन रमतं, yes. मन रमतं इथे म्हणजे इथे आपल्याला डेझर्ट बघायला खायला अनुभवायला मिळतं जसं की आपण सगळे रानडेमध्ये भेटलो त्याच्या आधी मी पुण्यामध्ये बऱ्याचदा शो करायला आलो होते जसं की मी अँकरिंग करतो अर्जी corporate. प्रशांत, अच्छा. येस मी लाईक हा, कसं बोलतो? मी अर्जी प्रशांत. तुम्ही म्हणताय माझा म्हणून शोध random podcast. पुण्यात आल्यावर अंगातले किडे बाहेर पडतात एवढं. आणि चांगली गोष्ट हा, आहे. चांगले किडे बाहेर पडतात एक्सपोजर भेटतं पुण्यात आल्यानंतर तुम्हाला किड्यांना येस आणि यांच्यासारखे नमुने जर प्रत्येकाच्या आयुष्यात असले तर खरंच खूप काही चांगलं शिकायला मिळतं आणि जसं की मी खरंच तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकतोय नाव आय गॉट टू नो की त्यांची लाईफ अशी आहे माहित? हा, चांगलं शिकायचे केव्हा? हो. चांगल्या गोष्टी पण शिकतात नाही, चांगल्याच गोष्टी घेणार आहे गोष्टी सांग. यांच्या अंगामध्ये चांगल्या गोष्टी खूप कमी आणि वाईट गोष्टी जरा बघू तुझ्या अंगात नाही नाही ते सध्या. नंतर ते नंतर एक्सचा कॉल आलेला आहे कुणाच्या एक्सचा कॉल आलेला आहे. एक्सचा कॉल आल्या क्या बात आहे वा बघितला का अलाउड नाही हा. सौरभ आता तू मी पुण्यात. किती वेळा तू रूम चेंज केली आणि सगळ्यात आवडीची रूम कुठे होती माझा किस्सा खरं तर पुण्यात राहण्याचा खूप वेगळा आहे म्हणजे आम्हाला पुण्याचा घंटा काही माहित नव्हतं सातारा पहिलं होतं सातारा लिमिटेड सातारा छोटस सातारा सातारा म्हणजे आपलं एकदम या चौकातून त्या चौकात 20 मिनिटात संपलं. संपला सातारा 20 मिनिटं नंतर कराडमध्ये गेलो ब्रिज पार केला की उत्तर कराड दक्षिण कराड संपलं कराड ओके. ओके आम्ही पुण्यात आलो आम्हाला पुण्यात काय माहिती नव्हतं की मित्राच्या बहिणीने आम्हाला रूम्स वगैरे केले आणि लकीली तिने आम्हाला रूम पाहिली कर्वेनगर मध्ये तर पुण्यात आमची पहिली रूम होती कर्वेनगर मध्ये विजय चौकात हा. तर कर्वेनगर इज बेस्ट प्लेस फॉर बॅचलर्स आपण असं म्हणू शकतो हो, पुण्यातलं बरोबर आहे म्हणजे नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालून टी फिरता शर्ट येतं. घालून फिरता येतं. आणि बॅचलर्सला जर कोणतं टेन्शन असेल हा. तर ते कर्वेनगरच्या गल्ल्या
जे कमी गल्ले आहेत ते एक प्रकारे टेन्शन तुमचं हलकं करू शकतात. तिथे चहा प्यायला जायचं तुम्हाला, असं आहे. तर कर्वेनगर हा बेस्ट एरिया होता आमच्यासाठी. आणि कर्वेनगरचा आमचा किस्सा असा होता की पुण्यात पहिल्यांदा चाललो होतो. तर घरी जायचं कसं, तर आम्हाला एवढंच माहित होतं की घरी जायचंय कात्रजवरून, एवढंच माहित होतं आम्हाला बरं का. घरी जायचंय तर कात्रजवरून घरी जायचं. आम्ही कर्वेनगरमध्ये राहिलो होतो. आम्ही कर्वेनगरवरून स्वारगेटला जायचो, स्वारगेटवरून आम्ही कात्रजला जायचो, आणि कात्रजवरून आम्ही घरी जायचो. कारण आम्हाला एवढं माहित नव्हतं की कर्वेनगर पासून वारजे जो हायवे आमचा घरी जायचो फक्त 2 किलोमीटर आहे. त्यामुळे पण तरी सुद्धा लॉंग रूटने इकडे फिरून यायचं. जायचो. अरे पण ती नवीन नवीन झालं ना या गडबड. हा, नवीन म्हणजे आम्ही 2-3 मला वाटतंय सगळेजण असं फिरून गेलो सर. इथून स्वारगेटवरून कात्रजवरून घरी. पण आम्हाला वारजे माहिती नव्हतं. आणि जस्ट आम्ही मॅप चेक करत होतो आणि आम्हाला कळलं की 2 किलोमीटरवरून घरी जाता येतंय. तर खुश झालो होतो खरं तर. नंतर कळालं की आपण मूर्ख होतो. नाही आहोत, सॉरी आहेत Yes, तुम्ही. आपण नाही आणखी एक गोष्ट पुण्याची सगळ्यात जास्त आवडली ते म्हणजे PMPL. 70 रुपयाला नाही 40 रुपयाला त्यावेळेला पास. डेली पास भेटायचा. म्हणजे एक पास काढला तर तुम्ही कोणत्याही बसमध्ये चढून तुम्ही पुणे येऊ शकता. आणि आम्हाला वाटायचं की हे हा म्हणजे असं तू चढलास तर रोडला हे बसमध्ये नाही नाही बसत उतरायचं. आम्ही ट्रॅफिकला कंडक्टर तुला उतरून जायचो. विचारणार नाही अरे पास आहे. आणि अच्छा. ट्रॅफिकच्या वाल्यापासून उतरून जायचो, पुढच्या स्टँडवर जायचो, तिथून बस घ्यायचो, दुसरी बस. वाह वाह. 40 रुपयामध्ये खूप शॉर्ट केली. अरे जोलमाल जुगाड़ सब किया आप लोगों ने. बसमध्ये बस असं दाखवायचो पास. पास आहे. म्हणजे एक गेली की दुसरी आहेच असं. मेरे बस. पास पास आहे. हो की नाही, बस. एक गेली की दुसरी आहेच. बस. नाही. बस हो बस. पण जे आपल्याला हवी असते ती गेली ती धुरळा उडते. हाय भाई, अब तो लग रहा है ये आणि दोनों गाडी भी गेल्यावर धुरळा बघितला नहीं नहीं ऐसा लग रहा है ये दोनों भी आशिक है. पुण्याच्या पीएमटीचं नाही. पुण्याची PMT तुम्हाला एक गेली तर दुसरी येते. मिळते. गर्दी जास्त पुण्याने असते. शिकवली. PMPL मध्ये गर्दी जास्त असते पण PMPL तुम्हाला सोडत नाही. बरोबर. आणि सगळ्यात आवडीचं ठिकाण कुठलं होतं जे तू राहिला? जिथून सुरुवात केली तेच आवडीचं ठिकाण आहे. कर्वेनगर. कर्वेनगर. कर्वेनगर मध्ये आणखी काय मध्ये खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्ली. तर खाऊ गल्ली Obviously. कात्रज मध्ये मी पण राहिलो ना, तिथे पण जवळपास जवळ खाऊ गल्ली. कर्वेनगर मध्ये खाऊ गल्ली म्हणजे असं सर्वायवल स्किल काय असतं बॅचलरचं, खाऊ गल्ली कुठे आहे बाबा जवळची. म्हणजे सांगवीला जाऊन Yes. लोक राहतात. सांगवीमध्ये पण चांगली खाऊ खाऊ गल्ली. गल्ली. yes. म्हणजे हो. तो सांगवीला राहतोय किंवा मी सांगवीलाच आम्ही सांगितलं चविष्ट जेवण मिळतं. म्हणजे कळत न कळत आपण खाऊ गल्ली कुठे आहे त्याच्या जवळपास बघू. असं बरोबर, ते खरंच डोक्यात आहे. नसतं आपल्या, पण ते जातो पण तिथे खाऊ गल्ली जवळपास आहे बाबा. तेच आहे. चला, बॅचलर लोक त्यामुळे सर्व करतात. खाऊ गल्लीवर. वा मस्त. यांचे जे किस्से आहेत, यांनी जे आयुष्यात जुगाड केलेले आहे ते बघून ऐकून मला मजा वाटते. कारण मी एवढं नाही जगलोय. मी पुण्यात आल्यावर एकाच ठिकाणी, म्हणजे पहिली रूम होती नवी सांगवीला. आताही मी तिथेच आहे बिकॉज मला त्या रूमचे जे वाईब्स आहे ना ते खूप भारी वाटतात. काका सुद्धा. लॉयल लॉयल. येस भाई. काकाशी हम्म. आम्ही रूम चेंज केला बरं का. मुझे भी. याने रूम चेंज नाही केली पण पण नाही नाही तुम्ही पण एकाला मी लागा बघा. नाही, अजिबात नाही. म्हणजे आम्ही रूम चेंज करतो पण हा दुसरंच काहीतरी change. नाही असं आणि ते काही कपडे नसतात. चुकी केली का मी माझ्या मित्रांना या पॉडकास्ट मध्ये बोलून? कमेंट बॉक्स सांगा. नमस्कार मी पशाचा एक किस्सा सांगतो मी बरं का. पशा किती वेंदळा आहे त्याचा किस्सा सांगतो तुला. बेंद्रे पण एवढं- बोलायचं ना. एक किस्सा मला खूपच मला दरवेळेला पशाचा सांगा वाटतोय. प्रशांत आणि आम्ही रूम शेअर म्हणजे सांगवीला जो जिथे राहत होतो ना तर तिथे आम्ही राहतो. तुझं Yes, आम्ही सांगितलं 6 महिने तरी आम्ही आपण एकत्र हा. होतो रूममेट्स. तर सांगवीमध्ये जसं सांगितलं आपण खाऊ गल्ली आहे, खाऊ गल्ली आहे. तर आम्ही हा. सात्विक मिसळ गेलो होतो. हा. तर सात्विक मिसळ फेमस मिसळ आहे पुण्यातली जे हा. अनलिमिटेड होतात. तर आम्ही तिथे गेलो आणि त्यांच्याकडे तंदुरी मिसळ 2 तंदुरी मिसळ मागितल्या. तर तंदुरी मिसळ तुला किस्सा माहित असेल की ते मटक्यामध्ये मटक्यामध्ये ते मिसळ आणून देतात. कोळसा आत वाटी टाकलेला असते आणि कोळसा असतो, गरम कोळसा, आणि त्यात तूप टाकतात तूप दोघं. टाकतात. तर ते तंदूर बंद होतं. हम्म. प्रशांत आला, त्याने मडकं वगैरे उपटलं, धूर झाला, प्रशांत खुश झाला. मी त्याचा व्हिडिओ वगैरे काढला आणि नंतर आम्ही ती वाटी कोळशाची काढून बाजूला ठेवली. तर मग त्यात आत काय असते तर मिसळ मिसळ असते असते. त्यात. रस्सा प्रशांत वगैरे. प्रशांत असं म्हणणं होतं की ह्या मडक्यामध्ये जे काही देतात ते खाण्यासाठीच देतात. हम्म. मग त्यांनी जे तुपात मिक्स करून कोळसा आपल्याला दिलाय ना, तो कोळसा आपल्याला चवीनुसार खायचा आहे. तर मी पहिल्यांदा तर शॉक झालो, इतका शॉक की मला म्हणजे मी तर उत्तर सांगितलं. मग त्याने तो कोळसा घेतला तुपातला हे नव्हतं आणि- ठरलं सांगायचं. आणि प्रशांतने तो जस्ट कोळसा
खाणारच होता प्रशांत, जस्ट चव घेणार होता कोळशाची कोळशाची चव बरं. कोळशाची चव घेणार होता, कारण त्याचं म्हणणं काय सात्विक आहे ते. सात्विक आहे ते सगळं. मग त्याच्या प्रशांतच्या बालबुद्धीला मी थोडस सांगितलं. प्रशांतची तू लायकी काढतो त्याचा किस्सा हा, सांगतो. yes, सांग. त्याचा किस्सा सांगतो. येस कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघे, त्याच्याकडे गाडी होती आणि तो गाडीवरून आम्ही एकाच रूटला राहायचो. मी करवेनगरला राहायचो आणि हा पुढे शिवनेला राहायचा. जाताना मला दिसला गाडीवरती चाललं, कुठे राहतो वगैरे. तो म्हटलं मी शिवनेला राहतो करवेनगरच्या पुढे. म्हटलं मला मग सोड, तू ड्रॉप कर. तर मी त्याच्यासोबत जायचो. रोज आम्ही दोघे गाडीवर बसून जायचो मस्तपैकी. आपले चंगू मंगू टाईप मध्ये आमचं दोघांचं असायचं. आमचं बॉन्डिंग, आमचं अंडरस्टँडिंग होतं. चंगू मंगू चला आपलं चला. दोघं गाडी झाली तरी चला, गाडी आहे ना आपल्याकडे, निघा. निघा. एक दिवस काय झालं की हा कुठल्या झोन मध्ये होता मला माहित नाही. गाडीवर बसला, हा म्हटलं चल म्हणलं, आणि गाडी सुरू करून गेला निघून. आणि मी मागे बघतोय कुठे गेम आहे. म्हणजे तू गाडीवर न बसता हा पुढे निघून गेला. मी बसलो नाहीये. हा त्याला धुंदीत असा गाडीवर बसला, गाडी स्टार्ट केली. मी बसायचं, मी कोणासोबत तरी बोलतोय, पण समजा मी तुझ्यासोबत असं बोलतोय, बरोबर. मागे गाडी आहे. आणि कॅमेरा गाडी सोडून काय कॅमेरा निघून गेला. आणि मी तुझ्या मागे बघतोय कुठे गेम आणि मजा बघा, मी तिथंच थांबलोय. मला वाटलं कॅमेरा माझं काहीतरी पटलं नाही बाबा, काहीतरी त्याला वाईट वाटलं म्हणून तो निघून गेलाय. मग मी पण म्हटलं त्यात आता नको कॉल वगैरे करायला ना काय. मग मी आपलं चालत 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 बाहेर होतोय. तर हा नळ स्टॉप पर्यंत गेला होता, बोलत बोलत. म्हणजे तो तुला बोलतोय. हा मागे म्हणते असं आहे, म्हणत्यात असं आहे, असं तसं. नळ स्टॉप पर्यंत बोलत बोलत आणि त्यानंतर मागे पिता बोलत आणि नंतर माघारी आलाय. मला नाही लागलं तरी पण मी तिथंच बोलत बसलोय. आला बरोबर परत गाडी मागे लावली. मी त्याला समजून नाही बाबा आपण नव्हतो काय. म्हणलं कुठे गेला होता. कॉलेजचे किस्से खूप अलग आहेत. नळ स्टॉपला जाऊन आलो माघारी. त्यांनी खरं सांगितलं की मी तुला विसरलो बसवायला. अरे म्हणजे वा. वेंधळेपणा फक्त असं नाही, तर माझा पण काय किस्से असतील, पण माझ्यात पण आहे, पण याच्यात जरा जास्त आहे आता ते हा, जाणवलं. वेंधळेपणा असा. चला आता ह्या दोन मित्रांमध्ये आपण थोडीशी थिणगी लावूयात. काय नाही नाही एवढे नाही, एवढे भांडण वगैरे नाही करायचे. लावायचे रे, ठीक. थिणगी लावायची. अच्छा. वाद नाही पेटवायची. असं मारत होतं थोडंसं. चल काही रॅपिड फायर आपण Rapid fire. ओके. My God. Rapid fire. आर यू रेडी गाईज? Yes, yes, yes. Rapid fire. चहा की कॉफी? चहा. हा, चहा. चहा. हो. म्हणजे मुलींसोबत असेल तर त्यांना विचारलं होतं चहा की कॉफी. ते कॉफी म्हणतात ना, कॉफी. आपल्याला काय गरम 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 पाणी. गरम बर चल आता जर सपोज असं झालंस तुला चहा हवाय आणि याला कॉफी, आणि हा म्हटला की नाही तू पण आज कॉफीच घे. हा मग आपण ठीक आहे चल घेतली. मित्रासाठी घेतली. अरे काय सॅक्रिफाईस. चहा कॉफी काय नसते. गरम अरे पाणी. बॉन्डिंग मारत गप्पा. हा क्या बात आहे. आपण शिव्यात देणार आहे शेवटी चहा. शिवाय घालणार एकमेकांना. त्यामुळे काय पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे. रॅपिड आहे ना, रॅपिड आहे. सेपरेट. हा प्रशांत हा, slow चल motion सौरभ वर. हा, आता तुला. प्रशांत की मनन? दोन्ही नाही. सौरभ. सौरभ. नाही नाही नाही. प्रशांत की मनन? काय माझ्याकडे option कशासाठी? हा एक प्रश्न आहे, बट प्रशांत की मनन एक चांगला मित्र म्हणून प्रशांत की मनन? दोन्ही नाही म्हणलं सौरभ. अरे असे पॉलिटिकल करेक्ट आन्सर देऊ नको. एक सांग ना. हा नाही तर काय ते चालेल, चालेल. थिणगी लावायची. ऐक ना, बरं, ऐक ना. मनन मनन. अरे त्याचं नाव सांग. प्रशांत. नाही असं काही नाही, तू खरं उत्तर देऊ प्रशांत, शकतो. प्रशांत. चल आता खरं बोलायचं दोघांनी पण. हा प्रशांत की हा, मनन? प्रशांत. चल प्रशांत. येस गॉट इट. मी पण म्हटलं असतं प्रश्न. तू प्रशांतच म्हणलं. बर चल आता तुला. अवंती की सौरभ? अरे बापरे. हा, अवंती. सौरभला वाईट नाही वाटणार. मला माहित नाही. नाही, तिला वाईट अवंतीला वाटतं. अवंतीला वाटतं. तर म्हणजे इथे मुलीच्या मनाचा विचार करायचा आहे का? त्याला कुठं म्हणणे दगडी म्हणजे पत्थर के सनम दगडू. हा. अजून आता एवढं बस झालंय, थोडस पर्सनल गोष्टींमध्ये घुसूयात. आय होप यू विल गिव्ह द ऑनेस्ट आन्सर टू मी. बरं. चला ऑनेस्ट आन्सर रे भाऊ. ऐका बरं का दोघांनी. ऑनेस्ट आन्सर. ऑनेस्ट आन्सर. तुम्ही- चला चला या, चला. And I want honest answer. बट विचार. झालं. हा. पहिलं प्रेम हा. कधी आणि कुणावर झालं? त्या अभ्यासातूनच झालं की बाबा चला आपण एकत्र अभ्यास करतोय किंवा काहीतरी गोष्टी समजून सांगतोय. तर ते- हुशार लोंढे. हा मग ते आणि प्रेम म्हणजे ते कळत नाही आपल्याला प्रेम आहे की काय आहे भाई. म्हणजे आकर्षण Attraction तो आहे. खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आताच्या पोरांना जेव्हा अक्कल येते म्हणजे सेक्स बिक्स किंवा सेक्शुअलिटी या गोष्टींबद्दलची पोरांना आत्ताच्या वयात अक्कल आहे, त्या वयात आम्ही टायरच फिरवत होतो. धूम पिक्चर मध्ये कसं ते लग्न मुलं
रिटायरमेंट तिथपर्यंत सगळं जातं ते. मग ते पहिलं प्रेम असंच असतं. त्याच्यानंतर आपण बदलत गेलो, आपण लोक बघितली, आपण लोकांना भेटलो, 4 लोकांचे नंतर आपण लव गुरु झालो की एक ब्रेकअप झालं की माणूस लव गुरु म्हणजे सर्टिफिकेट मिळालेलं आहे तुला लव बरोबर. गुरुचं. दुसऱ्यांना सल्ले देतो. चांगले सल्ले की चांगले नाही सल्ले देतो. चांगले माहित नाही. सल्ले. काय माणूस स्वतःच्याच तोंडाने कबूल करतो. चांगले नाही हा. नाही पण छान आहे लाईक ज्यावेळेला पहिले प्रेम होतं ना त्यावेळेला असं म्हणू शकतो की आपण नॅचरली आपल्या बॉडीमध्ये ते चेंजेस आलेले नसतात. हो पण थांब यायचंय सौरभकडे पण यायचं हा प्रश्न तुलाच आहे की तुझं पहिलं प्रेम तुला कधी झालं, केव्हा झालं आणि कुठे झालं? खूप जेन्युइन म्हणजे खूप जेन्युइन होतं माझं ते. कितवीला होतास तू त्यावेळेस? नाही मी ते नाही सांगणार तुम्हाला. नाही असं कसं तू सांगितलं 6वी नाही सांगायचं मला. नहीं ये गलत बात है भाई, इसने बोला बट ये आप सांगतोय ते. नहीं तू सांग ना. अरे नका करू. ठिणगी पडली आमच्या दोघांमध्ये. तुमच्यात पाडायची होती मला आपल्यात नाही. चल, Just कधी झालं? तू कितवीला होतास त्यावेळी? पहिलं प्रेम हे कधी होऊ शकतं जसं तू खरं बोललास. डिटेल्स मध्ये जास्त मला जायचंच एवढं आहे. नाहीच आहे. कारण म्हणजे मला एवढं सुरुवात एवढं करायची की पहिलं प्रेम तुला कधी झालं? बालवडी झाला असं म्हणू नका नाही, तुम्ही. खरं तुमच्या सांग. समाधानासाठी. खरं ऐक ना बरं म्हणजे डिटेल्स मध्ये जास्त जायला नको पण एक जेन्युइन सांगायला तुम्हाला की म्हणजे पहिले प्रेम किंवा अट्रॅक्शन प्रेम नाही म्हणणार मी त्याला अट्रॅक्शन म्हणेल मी बरोबर. लहानपणीचं तर खूप लहान लहानपणी अट्रॅक्शन. हा नाही येस ऑब्विसली अट्रॅक्शन अरे होतं. जेन्झी. Gen Z, Gen Z. pure Gen Z, pure Gen Z म्हणजे येस वी आर जेन झी. मी नाही मी वी आर अरे, वी बोथ. हा आम्ही 2000 मी बाई, मी- 2001 2 आम्हाला नाही. तर मला सांगायचं होतं की मी लहान होतो मला अजून आठवत ते तर मला सिनियर 2 मुली होत्या म्हणजे त्याच्या अप्पर बॅचच्या सिनियर 2 मुली होत्या. नाही त्या सिनियर 2 मुली होत्या तुझ्यापेक्षा म्हणजे मी- batchनी 2 मोठ्या. वर्षांनी बॅचनी मोठ्या त्या बेस्ट फ्रेंड्स होत्या त्या दोघी मला इक्वली आवडायच्या खूप त्या दमल्या खेळता तर मी त्यांना पाणी बिणी द्यायचो मी पण लहान होतो त्यावेळेला 1-2 वर्ष तर तो लहानच खूप होता, म्हणजे आहे सध्या. तर हे किस्सा आहे हा जसं की तू बोललास लाईक आम्ही जेनझी आहे दोघे पण. अट्रॅक्शन त्यावेळी लवकर व्हायचं. खरं प्रेम तेव्हा स्कूलला असताना किंवा कॉलेजला असताना नाही झालंय. हा बट ज्या मुली आवडायच्या मला मी त्यांना हमखास जाऊन सांगायचो की यार आय रिअली लाईक यू म्हणजे तू एक सुंदर इंग्रजी इतना- येस इंग्रजी येस हा. इतना जिगरा आणि मी कॉन्व्हेंटला असल्यामुळे लाईक इंग्लिश कल्चर ऍज यू बोथ नो सो As you both know, आम्ही काय बोलू? As आम्ही you सेमीला both- होतो. ठीक आहे सेमीला होते बट मी मी तर इंग्लिशला होतो पहिल्यांदा ना. मराठीला होतो, सेमीला आलो. मला संस्कृत म्हणायचं नव्हतं पण की शिकलोय हे मी तर. जरा मराठी मीडियमचे बट हा आमचं जे इंग्लिश कल्चर होतं शाळेत असताना त्यावेळेस मी बोलून जायचो की UK मधून यायचे UK. इंग्लिश कल्चर. Today we are going to teach नो you नो about- मला आतापर्यंत प्रपोजल मुलींच्या समोरून आले लाईक मी आता मला आठवत नाही की मी एखाद्या मुलीला प्रपोज केला असेल. देख देख रहा है बिना. बस, बस, बस. नाही, असं काही नाही, but खोटं नाही, नाही, हे बोलायचं reality नाही. खोटं. माझ्या जेवढे एक्स बघत असतील तुम्हाला माहितीये प्लीज कमेंट करू नका कुठेच कमेंट करू नका. But Direct हा, tag मला नाही. आतापर्यंत मुलींनी बघत असतील तर तुम्ही का बघताय त्याला? हा ना. अरे हा इतकं तुम्हाला बोला वाटतं अजून पण एक आहे, आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आहे हो मला त्यांच्या म्युच्युअल पसंतीवरती doubt आहे. अंडरस्टँडिंग नाही सौरभ म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आम्ही मी ऐका सांगू जींची लोकांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप आहे. जेन्झीज खान आहेत हे. एज आई सेड की बेस्ट फ्रेंड दो जिगरी यार आज मेरे पॉडकास्ट में थे तर पुढच्या पॉडकास्टला नवीन जोडी नवीन मैत्रीची जोडी आपण घेऊन येणार आहोत. सो तोपर्यंत आम्हाला भरभरून प्रेम द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा. पहिलाच प्रयत्न होता आमचा रॅन्डम पॉडकास्टचा आणि तुम्हाला त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे काय किस्से असतील भन्नाट तर ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ शेअर करा. मुख्य म्हणजे आपल्याला फीडबॅक्स लागतील Yes. तुमचे कारण हा आम्ही अनस्क्रिप्टेड आहे आम्ही जस्ट कॅमेरा लावलेला आहे कॅमेरा कशावरती लावलेला आहे? ते पण आवडलं तर करा. येस चला आता बस झालं चला